त्यांना सुट्टी असलं की माझं रियांचं असतं त्यांच्या मागे लागणं की आम्हाला बाहेर फिरून आणा, कारण की 8 दिवसातून एकच दिवस सुट्टी मिळते म्हणून आम्हाला असं कुठेतरी बाहेर जावं असं वाटतं। त्यामुळे आम्ही आज एक खास गोष्ट बघण्यासाठी आलेले होतो, पण इथे एंट्रीच बंद झालेली होती। एवढा मूड ऑफ झाला ना, किती छान निघालो होतो सायंकाळचं, परंतु ती बंदच झाली। मग काही नाही, वाटेमध्ये साईबाबाचं मंदिर लागलं, तिथं मग असं छान दर्शन करून घेतलं। सायंकाळचं वातावरण एवढं भारी झालेले होते ना, त्यामध्ये रियांची मस्ती चालूच होती। बाहेर आलं कधी काही खाल्लं नाही असं कधी झालंच नाही, त्यामुळे इथं शेवपुरी पाणीपुरी तर फिक्सच असते आणि इथं मला शेवपुरी खूप आवडते आणि सोबत पाणीपुरी सुद्धा। आता दिवाबत्तीची वेळ तर निघून गेलेली होती, पण मला सायंकाळची दिवाबत्ती करून आरती केल्याशिवाय काय मनाला समाधान वाटत नाही, त्यामुळे मी इथं दिवा लावून घेतला, आरती केली। रोज तर 7 वाजता आरती करते, पण आता उशीर झालेला होता। लेकराचे खेळणे घरभर पसरलेले असतात बघा, छोटं लेकरू असलं का। त्यानंतर इथं मी इडलीचं बॅटर भिजवलेले होतं, ते मला मिक्सरला फिरून घ्यायचं होतं, मग ते फिरून घेतलं। स्वयंपाक जास्त बनवायचा नव्हता म्हणून आधीच हे बॅटर धरून घेतलेलं होतं। चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला, त्यानंतर हाताने फेटून घेतल्यावर ना पीठ खूपच भारी फुगतं। ह्या पद्धतीने मस्त असं फेटून ठेवलं, त्यानंतर थोडंसं त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं म्हणजे फुगतं। दूध गरम करायचं होतं, ते सुद्धा गरम करायला ठेवला। स्वयंपाक झाला, आता एवढे सगळे भांडे पडलेले होते, ते घासल्याशिवाय तर माझं काही दम निघणार नाही, म्हणून ते सुद्धा घासून घेतले आणि किचन वाटा वगैरे साफ करून घेतला, कारण की लेकरांचे हाफ डे चालू झाले। सकाळी लवकर त्याला स्कूलला पाठवावं लागते, मग हे सगळं करण्यामध्ये वेळ जातो, त्यामुळे हे सगळं आधीच करून